कंपनीचा मान सन्मान राखून तुम्ही आला आणि ही सगळं मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्रांच्या आणि माझ्या कस्टमरच्या युनिव्हर्सिटीच्या समोर मांडायचं कार्य केलं, हे मी त्याबद्दल माझ्या डीडीएसआर ग्रुप तर्फे आभारी आहे तुमच्या सर्व. डीडीएसआरने आतापर्यंत किती घरांचा ताबा दिलेला आहे? सर, कमीत कमी 350 ते 400 घरांचं पोझिशन दिलेलं आहे आणि 1600 घरांची कामं चालू आहेत पोझिशनला, जे तुमच्या समोर मगाशी मांडलेले आहेत. सीसीच्या नियमाप्रमाणे चालू आहेत आणि रेराने दिलेल्या टायमिंग मध्ये बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये ना कस्टमरांची तक्रार आहे, ना रेरामध्ये कुठे पोर्टलवरती तक्रार आहे, ना कुठल्या पोलीस स्टेशनला माझ्यावरती तक्रार आहे, ना महानगरपालिकेत माझ्यावरती कोणती तक्रार आहे, ना महाराष्ट्र शासनाकडे कोणती तक्रार आहे. जर सिडकोमध्ये कोणती तक्रार नाही, जर इथल्या कस्टमरांना प्रॉब्लेम असता तर इथल्या स्थानिक आमदाराकडे गेले असते, स्थानिक खासदाराकडे गेले असते, नवी मुंबईच्या स्थानिक आमदाराकडे गेले असते. आटपाडी तालुक्यातल्या आणि जत त्या भागातल्या आमदाराकडे जाण्याचं कार्य यांच्याकडे आलंच नसतं. आणि जर असते तर यांनी पुरावे मांडायचे होते. ह्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तर मीडिया समोर त्यांनी डिक्लेअर करावं. पडळकरांनी याच्यावर सचिन मोटे यांच्यावरती जो आरोप केलेला आहे, त्यांनी आज या ठिकाणी येणं आणि उत्तर देणं साहेब, तो त्यांचा वैयक्तिक पार्ट आहे. ते युपीएससीचे अधिकारी आहेत. मी त्यांना सांगण्या इतपत मोठा माणूस नाही. आमच्या भागातले अधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतात, पण त्यांना शिकवणे इतपत आम्ही मोठं नाही. त्यांच्या लिगल प्रमाणे ते काय घेतील, प्रेस घेतील नाही घेतील मला माहिती नाही, परंतु त्यांच्या नियमाप्रमाणे जे त्यांच्यावर हे केलेलं आहे ते लिगल काही ना काही तर करतील. त्यांच्यावरती त्यांनी जे आरोप केलेले आहे माझ्या कंपनीला जोडला आणि माझ्या कंपनीशी सचिन मोटे साहेबांचा कोणताही संबंध नाही. ते आमच्या भागातले अधिकारी आहेत, पडळकर साहेबांच्या विरोधात उभा राहिले होते, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा पण दिला होता. त्या पाठिंबाचा राग एक कनेक्शन जोडण्याचं कार्य त्यांनी ह्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. डॉक्युमेंटली आणि कुठं हे तुम्हाला मिळालं तर त्यांनी साध्य करावं. एकच माझी विनंती राहील, माझ्या सर्व कस्टमरांना, माझ्या इन्व्हेस्टरांना, तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलेले नाहीत हे मलाही माहिती आहे. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत. हजारे साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आणि तुमचा हा विश्वास, राहुल हजारे एक मराठी उद्योजक, 100% तुमचे स्वप्न नवी मुंबईमध्ये टॉपचा डेव्हलपर बनवून दाखवेल. हे कार्य मी तुमच्या पत्रकारांच्या समोर करून दाखवेल आणि कुठलीही एकही घराची फसवणूक करणार नाही हे तुमच्यासमोर करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोसायटींची बाईट घ्या जे आलेले आहेत कलाकार.